विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज रिव्हिजन करण्याचं एक अंडररेटेड टेक्निक सांगणार. कोणतं? अंडररेटेड. ऐकायचं. आता बघायला गेलं तर एक्झामचा सीझन सुरू आहे. बघा ना, 10वीची एक्झाम, 12वीची एक्झाम, डिप्लोमा डिग्रीच्या एक्झाम अगदी काही महिन्यांवर येऊन टपलेले आहेत. आणि चांगले मार्क्स कुणाला मिळणार? ज्याची रिव्हिजन प्रॉपर होणार आहे त्याला. बरोबर आहे की नाही? मग ही रिव्हिजन करताना वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स विद्यार्थी वापरतात. काही विद्यार्थी ही रिव्हिजन रफ बुकवर करतात, काही विद्यार्थी ब्लँक पेजेसवर करतात. पण मी जे आज टेक्निक सांगणार आहे की नाही, हे मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो. कोणतं टेक्निक? पाटी पेन्सिल. ऐकायला छान वाटते की नाही? पाटी पेन्सिल. खरं तर विद्यार्थी मित्रांनो ना, प्रॉपर रिव्हिजन पाटी पेन्सिलच्या माध्यमातून खूप छान होतं. डायग्राम असतील, फॉर्म्युले असतील, ग्राफ असतील, पाय चार्ट असतील, अजून कित्येक गोष्टी असतील, त्या गोष्टी तुम्ही पाटी पेन्सिलच्या माध्यमातून प्रॅक्टिस करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, मी हे टेक्निक का सांगतो विद्यार्थ्यांना माहिती आहे? ज्यावेळी तुम्ही ना रब्बू किंवा पेजेस ह्याच्यावरती डायग्रामचं प्रॅक्टिस करत असता, फॉर्म्युल्यांचं करत असता, तर कुठल्याही प्रकारचा आवाज होत नाही. पाटी पेन्सिल वापरताना थोडा आवाज होतो आणि तो जो रिदम असतो ना, तो रिदम देखील तुम्हाला अभ्यासामध्ये काही बदल घडवून आणेल. मला तर हे टेक्निक छान वाटतंय. माझं सजेशन आहे, तुम्हाला जे टेक्निक आवडते ते तुम्ही वापरा. मला असं वाटतंय हे पाटी पेन्सिलचं टेक्निक आहे ना, ते तुम्ही देखील वापरा. कदाचित ते तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. आणि हो, असाच अवघड वाटणारा अभ्यास जर सोपा करायचा असेल ना, तर काळजी कशाला करताय? उदय सर आहेत.